हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. थायलंड इंटरनॅशनल शॉपिंग फेस्टिवल आलेलं होतं इथे. तर चला शॉपिंग करायला. इथे फर्निचर, होम डेकोर जे पण तुम्हाला पाहिजे ते इथं होतं. आणि एवढं सुंदर सुंदर होतं ना, खूपच मस्त वाटलं होतं. तर बघा, खूप सुंदर आहे. तर हे शूट करत करत मी ते आत चालली होती. आणि इथे पास होता, घ्यायचं होतं आणि परत आत जायचं होतं. आणि माझ्या मिस्टरांच्याकडे होतं आणि मी शूट करत होते आणि आत चालले होते. मिस्टर डायरेक्ट आत गेले होते. ते पास मागत होते. तर मिस्टर माघारी येऊन त्यांना सांगत होते की दाखवलेलं आहे मी. हे लायन बघा किती मोठे आहेत एकदम. एवढे म्हणजे मोठे मोठे बंगले असतात ना, त्यांच्या बाहेर ठेवायचं हे सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे. हे बघा केवढे मोठे मोठे आहेत. गार्डनिंग वगैरेचं एवढं छान होतं ना, हे एवढं सुंदर दिसत होतं. बासच जबरदस्त होतं हे सगळं. डायनिंग टेबल वगैरे, सोफा सेट वगैरे तुम्ही पुढे बघाल ना, एवढं सुंदर वाटत होतं ना. माझा डायनिंग टेबल आहे पण मी इथून नाही घेतलेला, ह्याच्यातून घेतलेलं आहे मी, शॉपमधून घेतलेलं आहे. मोठं असं फर्निचर मॉल होतं तिथून. पण असंच सेम आहे माझं. तुम्ही बघितलं असेल रोजचं असं डेली ह्याच्यामध्ये. ब्लू कलरचा सोफा आहे, स्काय कलरसारखा. कसा वाटतो आहे ना, किती मळत असेल हा सोफा. पण घेणारे घेतात. आता जास्त मार्बल टॉपचंच डायनिंग टेबल चाललं आहे हे असं व्हाईट कलरचेच. तर माझं व्हाईट, आणि मला पहिल्यापासून व्हाईट खूप आवडतं. म्हणजे प्रत्येक वस्तू मला व्हाईटच असं घ्यायला खूप आवडते. माझ्या घरामध्ये पण कराडमध्ये तुम्ही पाहिलं असेल, व्हाईटच मी जास्त हे केलेलं आहे. फर्निचर वगैरे पण, कपाट वगैरे पण. इथे सगळं गार्डनिंग वगैरेचे चेअर वगैरे बसायचं होतं. हे घोडा वगैरे बघा किती मोठे आहेत. एवढं जबरदस्त सामान होतं ना इथे हे सगळं विकायला. डेकोरेशनचं मस्तच होतं. पुन्हा महाराजा सोफा, डायनिंग टेबल सेट असा सगळा त्यांच्याबरोबर असं एवढं होतं. 3.5-4 लाखाचं तर हे सोफा सेट आणि डायनिंग सेट होता हे सगळं, म्हणजे मिळून जबरदस्त ह्याचे प्राईज होते. हे जसं मोठं घर असेल तसं जबरदस्त दिसेल असं होतं हे. आपल्या बिल्डिंगमध्ये म्हणजे बिल्डिंगमध्ये छान दिसेल, पण ते स्क्वेअर फूटवरती जसं मोठे बिल्डिंगमध्ये घर असेल तसं जागा खूप घेते. बघा डिझाईन बघा त्यांची किती सुंदर त्यांनी बनवलेले. एवढं छान वाटत होतं ना हे. इथे सगळं लाकडाचे डायनिंग टेबल वगैरे. इथं एका साईडला हे होतं वुडनचं सगळं. इथं सगळं देवांचं हे होतं सगळं डेकोरेशनचं. हे इंक्लाइक वगैरे असे सोफा होते, म्हणजे असं आरामशीर बसण्यासारखे वगैरे असे होते इथे. आराम सोफा. हे सगळं म्हणजे असं ते नाही का, एक असं जुन्या जमान्यागत पण असं त्यांनी ठेवलेलं होतं. पुन्हा न्यू जमान्यागत पण असं सगळं, म्हणजे असं मिक्स होतं ते सगळं. भारी वाटत होतं इथं. मस्तच होतं इथं. मुलांचं स्टडी टेबल, हे छोटूसा कूलर वगैरे मस्त वाटत होतं हे. इथे सगळं मसाज चेअर वगैरे सगळं इथं होतं. हे बघा पूर्ण इतकं भारी होतं ना हे. हे इंटरनॅशनल, आणि जास्त दिवस हे येत नाहीत, फक्त 4 दिवसच होतं. तुम्ही बघितलं असेल 14 तारीख ते 18 तारीख असंच काहीतरी होतं बघा, का 22 तारीख. जास्त दिवस ही लोकं येत नाहीत. आणि एंट्री फी असते ह्या लोकांची. इथे सगळं बघा देवाचे सामान छोट्यापासून मोठ्यापर्यंत. इथे ते लक्ष्मी विष्णू कासव बघा हे समोर. एवढं सुंदर सुंदर हे ठेवतात ना लोकं, मस्तच ठेवतात. आणि प्राईस पण एवढी हाय असते ना, घेणारी घेतात. मी काय काय घेतलं आहे, मी थोडंसंच घेतलं, म्हणजे असं काही जास्त असं जास्त प्राईजवालं नाही घेतलेलं. जे पाहिजे तेच घेतलं आहे. नाही, हां जरूर पडेल तर कधीतरी घेईन मी पण हे, म्हणजे जरूरत असली तरच, नाहीतर असं फालतू नाही पैसे वेस्ट करायचे. आपल्या मराठी लोकांचं तेच आहे. मस्त असं म्हणजे हां आवड आहे डेकोरेशनची वगैरे, पण बघू अजून पुढे पुढे जाऊन. आता हे नुसतं बघून ठेवायचं. खूप म्हणजे असे खूप आवड आहे मला डेकोरेशनची. आणि हे सर्वच लेडींचा वीक पॉईंट असतो आहे, घरात डेकोरेशन वगैरे करायचं. सगळ्या लेडीजला खूप आवडतं हे सगळं असं करायला. इथे बघा देवाची भांडी आणि सगळं हे परात, किंवा पुन्हा हे कुकर. एवढं हेवी होतं ना हे वजनाला. 4,500-5,000ची नुसती परातच होती इथे.
जबरदस्त किंमत होती. हे सगळं दुल्हन पॉकेट वगैरे, पर्स वगैरे किंवा पार्टीवेअर पर्स वगैरे पण म्हणू शकता. मस्तच होतं हे. इथे सगळं धूपचं वगैरे ते हे होतं. इथे सगळ्या शोच्याच वस्तू जबरदस्त त्यांनी हे केलं होतं. मस्त होतं हे एक्झिबिशन. हे बघा, छत्रीसुद्धा घेऊन आले होते. इथे लहान मुलांचं खेळायचे गेमचं वगैरे होतं. आणि इथे हे सगळे चाप वगैरे होते केसाचे. हे बघा, आणि यांची प्राईस पण बघा, 100, 150, 250, 350, 400 कोरियन होते. आता ते स्वस्त झालेत. हे बघा, 250 रुपयाला हे छोट्या मुलींचा गॉगल होता. आता हे सगळे आपल्याकडे भेटायला लागलेत आता. हे बघा, किती सुंदर सुंदर गॉगल्स होते. मस्त होतं हे सगळं. हे पण खूप सुंदर दिसत होतं. इथं बघा, हे कलरफुल पॉकेट होती लहान मुलींची. आपण पण घेऊ शकतो पर्समध्ये ठेवायला पैसे वगैरे, छोटे चिल्लर वगैरे किंवा छोट्या नोटा वगैरे पण आपण ठेवू शकतो. हे 100 रुपयाला होतं बघा. इथे हे सगळं लिहिलेलं होतं त्यांनी प्राईस. कशाचं विचारायचं नाही, फक्त ते बकेटमध्ये देऊन त्यांना पे करायचे होते. सगळ्याची वेगवेगळी प्राईज होते इथे. मस्त होतं, पण हे छान होतं ट्रान्सफरसारखं. आता सगळ्यांना हे होतं आहे. आता ते पहिलं नवीन नवीन आलं म्हणून हे असं होतं. म्हणजे पहिलं म्हणजे लय पण जुनं नाही आहे हे. काहीतरी मला वाटते 5-7 महिने होऊन गेले असेल. ते लोक आले होते. परत दुसऱ्यांदा येतात. म्हणजे दीड महिन्याला ही लोकं असं येतच राहतात ही लोकं अहमदाबादमध्ये. इथे सगळं लहान मुलांचं खेळायचं होतं. हे बघा, एक छोटं मॅग्नेट असतं तर फ्रीजला लावायला खूप छान होतं. एकदम छोटूसं, म्हणजे एकदम छोटूसं होतं हे सगळं लहान मुलांचं खेळायचं. खूप सुंदर दिसत होतं हे. ही लोकं ना 2 महिन्याने, 2.5-3 महिन्याने येतच राहतात बघा. आता परवाच मी ब्लॉग टाकलेलं, तर तो इथला होता समर एक्झिबिशनचा. तो पण तिथं पण बघा, हे येतात असे 20 रुपीजचं नाही का मी दाखवलेलं. ते लोकं पण येतात बघा सारखे 1.5-2 महिन्याला. आणि ही पण लोकं येतात 2-2.5-3 महिन्याने येतच राहतात ही पण लोकं. पण ही लोकं बाहेरून पण येतात ना, कसे म्हणजे त्यांचं सगळं हे असेल बघा. इथे हे सगळं ध्यानमध्ये करायचं ते नाही का, असं वाजवत बघा, ते हे सगळं होतं आहे बॉल वगैरे. हे जे फ्लॅगचं लावतात ना गाडींना वगैरे, ते होतं हे सगळं. मी घेतलं होतं हे एक कारमध्ये लावायला. हे ध्वनी साऊंड वगैरे असतं ना, हे बघा, हे मी छोटं घेतलं होतं. म्हणजे पूर्ण बारीक छोटं नव्हतं घेतलं. हे ओरिजिनल मोतीचं होतं हे, ते दाखवत होतं ते. इथे हे सगळं ओरिजिनल. आणि हे बघा, पर्स बॅग वगैरे पण, म्हणजे सगळं हे काही असं हे नव्हतं. खूप महागातले बॅग्स वगैरे होते. हे पण ओरिजिनल लेदरमध्ये होतं. हे फ्लावरचं पण एवढं सुंदर होतं ना, मस्तच. हे पॉट बघा किती सुंदर आहेत. इथे हे आफ्रिकनचे होते हे सगळे मॅडम, त्यांचंच होतं हे सगळं. हे बघा, लॉकेट गळ्यातले वगैरे कसं होतं ना, छान होतं हे, मस्तच होतं हे. तुम्हाला दाखवते, हे बघा. काय असेल त्यांची साईन, आता काय माहिती नाही आपल्याला, एवढं नाही समजत ते लोकांची भाषा, कोणाला समजत नाही. आणि लाईट खूप असल्यामुळं ते जरा हे होत होतं. हे रनर वगैरे होते, डायनिंग टेबलचे कवर वगैरे ते होतं. एवढं सुंदर होतं ना हे पण, मस्तच वाटत होतं हे पण. आणि शॉपिंगचं नसलं एक्झिबिशन वगैरे बघायला तर पहिला आपण पळतो. जेंट्स नंतर येतात, पण पहिले अमुकच जेंट्सना खूप इंटरेस्ट असतो ह्याच्यामध्ये. हे घ्यायचं, ते घ्यायचं. नंतर इथे ड्रायफ्रूटवाले सगळे होते. अफगाणिस्तानवरचे वगैरे सगळे ते ड्रायफ्रूटवाले होते. आणि एवढे सगळे ड्रायफ्रूट होते ना ह्यांच्याकडे की बस. सगळ्या फ्लेवरचे ड्रायफ्रूट होते ह्यांच्याकडे. फ्रूटचं पण त्यांनी हे केलेलं होतं. एवढं सुंदर वाटत होतं. हे बघा, लाईट्स जास्त असल्यामुळं ते हे होत होतं. इथे चॉकलेट वगैरे सगळं होतं. ते काय आता बोलतं ना, दुबईचं मुनाफा चॉकलेट वगैरे, ते पण इथं होतं त्यांनी विकायला ठेवलेलं. आणि हे सगळे छोटे पॉकेटमध्ये त्यांनी सेल करायला ठेवलेले. हे दगडाचं चॉकलेट वगैरे असतं की नाही, स्टोनवालं, ते पण इथे होतं. इथं केसरचं, हे केसर वाटायचं होतं.
हे जर किंमत त्यांनी मला 2,500 सांगितली होती छोटूशाची. खाली बघा किती आहे. हे केसर वाटायचं होतं. हे ते सगळे हे जे स्वीट्स आहेत ना, हे सगळे दुबईचे होते. त्यांनी विकायला आणले होते, ते दुबईवाले होते हे सगळे. आणि मुनाफा चॉकलेट वगैरे पण इथं त्यांनी ठेवलेली. हे बघा, हे लिहिलं ना वरती दुबई. मस्तच होतं हे. आणि हे एक ₹600 ₹400 एकच. हे जे एक वडी किंवा एक बाईट जे देतात ना, ते अशी होती. इकडे पुढे सगळं कॉटनचं वगैरे येतं होतं. मस्त होतं हे साड्या वगैरे. हे मसाज चेअरवर माझे मिस्टर बसले होते. मसाज चेअरवर बसले होते. हे ते सीड्स मिक्स सीड्स विकायला होते. इथं हे सगळं बिना ज्याला ऑइलचं खायचं असेल त्यांना हे फ्राय करायचं हे होतं. इथं ज्युसर वगैरे. हे एवढंसं छोटंसं होतं, किती सगळं त्यांनी ज्यूस बनवलेलं बघा. सेलिंग करायचं असलं की काय नाही करू शकत बघा. हे असं करायचं, ते दाखवत होते. आणि नंतर ना असं तेही करायचं. ते बघा कसे करतात. हे असं करतात. छान आहे. इलेक्ट्रिकचा यूज नाही करू शकत. कसं पूर्ण ते ज्यूसचं हे करून टाकलं त्यांनी. पूर्ण क्लीन होतं आहे ते. पूर्ण त्यातला ज्यूस निघतो आहे बघा. काहीच राहत नाही आहे. इथे सगळं चॉपरचं वगैरे आलेलं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. इथे मुखवास वगैरे होते. हे पण इथे पण सगळं क्लीन वगैरे करायचं हेच होतं. इथं ते आदिवासी हेअर ऑइल नव्हतं का, ते इथं आलेलं विकायला. हे बॉटल्स वगैरे. इथे ते चपातीचं आलेलं हे करायला विकायला. त्याच्यामध्ये चपाती डायरेक्ट हे करून 14 ते 24 तारखेपर्यंत हे होतं बघा. हे इथे पापड वगैरे होते विकायला. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो होतो. नंतर सांगते तुम्हाला मी काय काय घेतलं. खूप रात्र पडली होती. आतमध्ये गेलं की समजतच नाही की किती वाजलेत किती नाही. तर घरी गेलो तर खूप म्हणजे खूपच वेळ झाला होता. हे बघा पूर्ण येऊन गेले. हे आपल्या इकडं पण आहे ना मान्यवरचं शॉप. हे बघा मान्यवर. पुणे मुंबईला सगळीकडे. इथे अहमदाबादमध्ये पण आहे मान्यवर. 71मध्ये यांनी चालू केलेलं आहे बघा. केव्हापासून जुनं आहे म्हणजे बघा. मान्यवर म्हणजे आपल्या इकडचंच आहे हे. मान्यवर आपल्याकडे बोलतात ना मान्यवर वगैरे असं. हे आलं बघा लो गार्डन साईड. इथे समोर इथे बघा. मी ते म्हटलं ना तुम्हाला एक्झिबिशन समोर एक्झिबिशनचं. तर हे समोर इथे लाईटचे ब्लिंक होते की नाही इथे, तेव्हा आलेलं. आता परत आलेलं आहे ते. मी इथं शूट करते. हे वेगळं होतं म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीचं होतं हे. हे नळवाला सर्कल. हे लो गार्डन सर्कल. लो गार्डन आहे. ते चनियाचोळी वगैरे भेटते. हे मी शॉपिंग केलं होतं तिथे. हे घेतलं होतं एक गाडीला लावायला. हे बघा. आणि हे कोरियन हे घेतलेलं. हे एक घेतलेलं साडीवरती हे करायला. काढून दाखवते बघा. खूप मस्त आहे. पर्पल कलर छान होतं आहे. हे दुसरं एक होतं. ट्रान्सफरमध्ये असल्यामुळं खूप सुंदर वाटत होतं हे. आणि हे साडीवरची पिन घेतलेली छान होती. कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा. एवढंसंच घेतलं आहे, जास्त काही घेतलेलं नाही आहे. हे बघा. हे आता ते ब्लॅकचं होतं ते मी कराडला घेऊन जाणार आहे गाडीला लावायला. कशी वाटली माझी शॉपिंग. थोडंसंच घेतलेलं, जास्त काही नव्हतं घेतलं. बाय.